आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। भारताचं नंदनवन अशी ओळख असणाऱ्या काश्मीरला पुन्हा नख लावण्याचा प्रयत्न अतिरेक्यांनी केलाय। पहलगामच्या बैसरान व्हॅलीमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवरती अमानुषरित्या त्यांची हत्या झाली आणि संतापाची लाट अवघ्या देशात उसळली। हल्ल्याची काळजाचा थरकाप उडवणारी दृश्य आता समोर आली आहेत। हृदय पिळवटून टाकणाऱ्या पर्यटकांचा, महिलांचा आवाज अवघ्या देशाने ऐकलाय। या हल्ल्यामुळे काश्मीर खोरं अस्वस्थ झालंय। काश्मीरमधल्या अनेक नागरिकांच्या डोळ्यात पाणी आहे। जे घडलं ते अतिशय धक्कादायक आणि कधीही विसरता येणार नाही असंच होतं। जिथे हे सगळं घडलं तिथे एनडीटीव्ही मराठी पोहोचलेला आहे। बैसरन व्हॅलीमधल्या त्या घटनेच्या खुणा आजही जशाच्या तशा आहेत। बैसरन व्हॅलीपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतायत आणि बैसरन व्हॅलीचा रस्ता नेमका कसा आहे, बैसरन व्हॅलीतल्या हल्ल्यानंतर पर्यटक कसे व्हॅली उतरले, या संदर्भात बैसरन व्हॅलीतनं आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांचा पाहूयात ग्राउंड रिपोर्ट। आता एनडीटीव्ही मराठीची टीम 2 तास चालत इथं आलेली आहे आणि आपण याच परिसरामध्ये पाहतोय की जिथे इथे काही अशा प्रकारे छोटे कॉट जे आहेत ते दिसून येत आहेत। हे तिथं पर्यटकांना पाहण्यासाठी इथं ठेवले होते आणि इथं बसण्यासाठी पण ठेवले होते आणि त्याचबरोबर इथे पावलं आपल्याला दिसत आहेत की ठिकठिकाणी आणि शूज पण दिसत आहेत, कॅरी बॅग दिसत आहेत, बॅग्स दिसत आहेत आणि यातच इथूनच ते संपूर्ण पर्यटक जे आहेत गोळीबार झाल्यानंतर पळाले होते आणि त्यामुळे यामध्येच घसरून पडले होते। काही जण इकडे या बाजूला दरीमध्ये सुद्धा पडले होते। त्या सर्वांना वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी इकडे हा जो भाग दाखवतोय माझ्यासोबत आपल्या एनडीटीव्हीच्या मराठीच्या प्रेक्षकांसाठी हा भाग पूर्ण दाखवतो की हे गेट आहे आणि या गेटमधूनच इथूनच हे सगळे बाहेर पडले होते आणि अचानकपणे दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता, या संपूर्ण हा जंगलचा परिसर आहे आणि या परिसरामधूनच दहशतवादी होते ते आले होते। झाडं मोठी आहेत, खोडं मोठी आहेत, त्याच्या पाठीमागं सहज लपणं शक्य आहे। एक खोड एवढा आहे की ज्याच्यामध्ये 3 ते 4 लोक आरामशीर लपू शकतात आणि इथंच राहू शकतात आणि याचाच फायदा घेतला जे लूप होल्स आहेत ते इथे आले होते आणि त्याचबरोबर पाण्यामधून मार्ग काढत अनेक अशा गोष्टी आहेत या जंगलामध्ये की ज्याच्यामुळे भूक लागत नाही ते खात होते। तहान पण लागत नाही आहे, तहान लागली तर पाणी आहे, नैसर्गिक पाणी आहे आणि हेच ते ठिकाण आहे की जिथं हे सगळं गोळीबार जो होता तो झाला होता। त्यामुळे आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत की नेमकं त्या घटनेवर आलेलो आहोत की जिथे हा संपूर्ण गोळीबार झाला होता आणि जिथे ही घटना घडली होती। एनडीटीव्ही मराठीची टीम या भागामध्ये परिसरामध्ये आलेली आहे। तर पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी नेमके आले कुठून, कशी आहे बैसरन व्हॅलीची भौगोलिक स्थिती, बैसरन व्हॅलीतल्या जंगलात नेमके कसे पळालेत दहशतवादी, याबद्दलचा घेऊयात आढावा। पहलगाम ते बैसरन साधारणतः 2 तासाचा रस्ता आहे। रस्त्यामध्ये पाणी आहे, त्याचबरोबर माती आहे आणि छोटे छोटे रस्ते आहेत आणि हा संपूर्ण रस्ता पार करून एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचलेली आहे त्या घटनास्थळी जिथे घटना घडलेली आहे। आपण इथं पाहतोय की कशा पद्धतीनं इथं ही घटना घडली होती आणि याच ठिकाणी आपण इथं पाहतोय की चेअर पडलेले आहेत। त्याचबरोबर इथे सर्व मॅगी खात बसले होते आणि वेगवेगळे भेळपुरीसुद्धा खात बसले होते आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आणखीन एक महत्त्वाची माहिती द्यायची म्हणजेच की याच ठिकाणी ही गोळीबार झाला होता आणि याच ठिकाणावरून ते दहशतवादी जे आहेत ते आतमध्ये प्रवेश केला होता। हाच एक गोळीबाराचा जो स्पॉट आहे तो आहे आणि याच जंगलामधून हे संपूर्ण दहशतवादी जे आहेत ते आले होते आणि अचानकपणे इथे गोळीबार सुरू केला होता। आता इथे कोणीही दिसत नाही आहे कारण संपूर्ण 2 तासाचं जे अंतर आहे संपूर्ण पॅक केलेलं आहे आणि आपण ही जाळी दाखवतोय की कुठूनही दहशतवाद्यामध्ये इथं पाहतोय की आपण धान्य जे आहे ते इथंच पडलेलं आहे, इथंच गोळीबार झाला होता आणि त्याचबरोबर सगळे अस्ताव्यस्त असे या गोष्टी ज्या तिथं पडलेल्या आपल्याला दिसून येतात। तांदूळ इथं पडलेला आहेत आणि हा परिसर जो आहे तो पूर्ण धावपळीमुळं कसा झालेला आहे तो पाहतोय आपण। टेबल त्याचबरोबर खुर्च्या ज्या आहेत त्या इथेच पडल्या होत्या आणि या परिसरामध्ये अचानक धावपळ झाली, गोळीबार हा झाला होता आणि आता आपण त्या भागामध्ये चाललो की जिथून एंट्री केली होती दहशतवाद्यांनी। हाच तो भाग आहे की जिथून एंट्री केली होती दहशतवाद्यांनी
आणि ही जाळी जी आहे ती तोडण्यात आली होती, कारण हा परिसर लांब आहे, इथवर सिक्युरिटी एजन्सी ज्या त्या नसतात आणि हाच जंगलाचा परिसर आहे की जिथून एंट्री जी आहे करण्यात आली होती. आपली टीम जी आहे NDTVच्या प्रेक्षकांसाठी आपण या ठिकाणी आलो की जिथे हा गोळीबार झाला होता आणि हे फेन्सिंग आहे, परंतु हे फेन्सिंग जे आहे ते तोडण्यात आलं होतं आणि हा जो रस्ता आहे या रस्त्याने हे संपूर्ण दहशतवादी आले होते. आपण इथं पाहतोय की किती जंगल मोठं आहे, खोड मोठे आहेत, झाडं जे आहेत ते मोठे आहेत, त्यामुळं या झाडाच्या पाठीमागं लपत हे दहशतवादी आले होते आणि याच भागातून आतमध्ये प्रवेश केला आणि इथंही गव्हर्नमेंटने ही जागा दिली होती, पर्यटन जे आहे त्याच्यासाठी जागा दिली होती, कारण इथं हे सुंदर पर्यटन आहे आणि याच भागामध्ये जे आहेत ते दहशतवादी आले होते. हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय. आणखी एक महत्त्वाचा आपण भाग पाहतोय तो म्हणजेच की इथे हे संपूर्ण कुकिंग जे आहे ते चालू होतं. इथे हे सिलेंडर दिसत आहेत आपल्याला की जे गोळीबार झाल्यानंतर अचानक तसंच हे पडले होते, सिलेंडर पडले होते. गॅस पण तसं आहे, गॅसवर जे ठेवण्यात आलं होतं पातेलं, त्याचबरोबर इतर साहित्य ते जशाच्या तसं आहे, तेल आहे. इथेच जेव्हा अचानक गोळीबार झाला तेव्हा सगळेजण इथून पळाले आणि त्यानंतर मात्र आतमध्ये कोणालाही जाता आलं नाही आणि सुरक्षा रक्षक पण होते. इथे हे आपण शॉप पाहतोय, दुकान पाहतोय की इथे हे सगळे जे पर्यटक आहेत ते इथं आतमध्ये बसून मॅगी खात होते आणि त्याचबरोबर इथे जे बनवलेल्या वस्तू होत्या, पदार्थ होते ते खात होते. लहान मुलं होते, त्याचबरोबर इथे महिला होत्या आणि या सगळ्यांसाठी हा एक पिकनिक स्पॉट होता, टुरिस्ट स्पॉट होता, परंतु हा टेरर स्पॉट बनलेला आहे कारण याच भागामध्ये गोळीबार झालेला आहे. आपण इथं हे पाहतोय की इथे शांतपणे बाकड्यावर बसून हे संपूर्ण जेवण करत होते आणि त्याचवेळी ही फायरिंग झालेलं आहे. इथलं सामानसुद्धा किती अस्तव्यस्त इथं पडलेलं आहे. आपण इथं पाहतोय मॅगीसुद्धा पाकिट जे आहेत ते तसेच पाहतोय आणि आता या भागातून आपण पुढे आतमध्ये जातोय की जिथे ही घटना घडली, जिथं आणखीन दुसरा गोळीबार जो आहे तो झाला होता आणि आपण हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाहत आता NDTVची टीम जी आहे ती तिथे जाणार आहे NDTVच्या प्रेक्षकांसाठी की ही घटना कशी घडली होती आणि यातून बाहेर पडणं किती अडचणीचं होतं, कारण रस्ते खराब होते, वातावरण खराब होतं आणि तो डॉक्टर नाही, हॉस्पिटल नाही आहे आणि अशा परिस्थिती, हे संपूर्ण परिस्थितीचा फायदा दहशतवाद्यांनी कसा घेतलेला आहे हे आपण आता इथून पुढे आणखीन एक स्पॉटवर जाऊन दाखवणार आहोत. बैसरन व्हॅलीमध्ये आजही पर्यटकांचा तो आक्रोश अंगावर काटा आणणारा होता. आजही ती घटना किती क्रूरतेनं घडली हे आठवताना हृदयाचे ठोके वाढतात. बैसरन व्हॅली अतिरेक्यांनी जवळपास 15 ते 20 मिनिटं कशी बेठीस धरली होती त्या संदर्भातला रामराजे शिंदेंचा पाहूयात हा रिपोर्ट. आता आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी की जिथं ही फायरिंग झाली होती आणि दुसरा पार्ट जो होता फायरिंगचा तो इथंच झालेला आहे आणि इथे हे लोखंडी टेबल आहेत की जिथे हे बसले होते सर्व पर्यटक आणि इथं बसून इथं स्नॅक्स खात होते, जेवण करत होते आणि त्याचा आनंद जे आहे ते घेत होते. आणि आपण इथं पाहतोय की वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत इथं टाकलेल्या आहेत. इथं शॉल आहेत, साड्या आहेत, इथं स्पीकरसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि इथे हे संपूर्ण स्पीकर इथे काही लोक जे बसले होते आणि जेव्हा गोळीबार झाला होता तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी याच टेबलच्या आड, कारण हा लोखंडी टेबल आहे त्याच्या आड लपले होते, त्याचबरोबर हा मोठा बॉल आहे या बॉलच्या आड लपले होते, कारण परिसर खूप मोठा आहे, मोकळा परिसर आहे, फायरिंग कुठेही केली जाऊ शकते. त्यामुळे आणि लपण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जागा नाही आहे आणि याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतलेला आहे, कारण त्यांना संपूर्ण मदत होती, त्यांना टेरर फंडिंग होतं, फायनान्शियल मदत होती, नॅव्हिगेशन मॅप दाखवण्यात आलं होतं, त्यांना जेवणाची सोय करण्यात आली होती, त्यांना राहण्याची सोय करण्यात आली होती आणि संपूर्ण प्लॅनिंग नाही तर हे सगळे दहशतवादी आले होते. 6 जण होते आणि नंतर कारण त्यांना माहीत होतं की इथं ॲडमिनिस्ट्रेशन येऊ शकत नाही, कारण 2 तास चालत वर यावं लागतात, खच्चरने यावं लागतात, घोड्याने यावं लागतं आणि त्यामुळं गाडी इथे येत नाही आहे हा सुद्धा त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच हे संपूर्ण जे कच्चे दुवे होते ते जाणून घेतले होते. आणि इथं जर गोळीबार केला, इथं जर अटॅक केला, हल्ला केला तर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा इथं येण्यासाठी वेळ लागणार आहे, 2 ते 2.5 तास लागणार आहे आणि त्यानंतर बचाव कार्य सुरू होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये साधारणतः 6 तास लागणार आहे वेळ. पाऊस पडला होता आणि त्यानंतर आणि त्यामुळे
त्यामुळे बचाव कार्यामध्ये सुद्धा वेळ लागलेला आहे आणि फेन्सिंग जी आपण पाहतोय की सगळीकडे फेन्सिंग करण्यात आली आहे, त्यामुळे बाहेर पडण्यासाठी सुद्धा कुठे जागा नव्हती. दहशतवादी ते फेन्सिंग तोडून आले होते, परंतु पर्यटकांना पुन्हा बाहेर पडण्यासाठी जागा नव्हती. आणि जो इथं स्वर्ग म्हणलं जातं या संपूर्ण पहलगामला, तो नर्कमध्ये बदलण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे या दहशतवाद्यांनी. जिथे लहान मुलं, महिला होत्या, वृद्ध होते आणि युवा होते, इथं संगीत ऐकत होते, म्युझिक ऐकत होते, इथं स्पीकर पडलेले आहेत आणि आपण पाहतो की टेबल आहेत, चहा पित होते आणि काहीतरी समर व्हॅकेशन होतं, त्यामुळे सुट्ट्या लागल्या होत्या आणि देशभरातून पर्यटक इथं आले होते. काही क्षण जे आहेत ते निवांत मिळावे, आनंदाचे मिळावे यासाठी हे सगळे आले होते इथे पर्यटक. परंतु हा आनंदाचा क्षण जो आहे तो त्यांच्या हिरावून घेतलेला आहे दहशतवाद्यांनी आणि इथे हल्ला केलेला आहे. आणि हीच ती घटना आहे. एकीकडे एंट्री केली होती, तिथं जेवण बसले, तिथं हल्ला केला आणि त्यानंतर या स्पॉटवर येऊन हल्ला केला आणि शोधून मारण्यात आलेला आहे. नाव विचारून त्यांना मारण्यात आलं होतं. आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ही घटना ही कशी घडली होती. आपल्या NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी NDTVची टीम जी आहे ती घटनास्थळी आलेली आहे आणि आपला जीव जो आहे तो धोक्यात घालून आलेला आहे. कारण हे प्रेक्षकांना कळायला पाहिजे हा दहशतवादी हल्ला जो आहे तो देश जो आहे म्हणून आणि एक माणूस म्हणून आणि माणुसकी म्हणून कोणीही खपवून घेणार नाही. आणि इथं काय घडलेलं आहे, इथं प्रत्येक घटना, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक वेळ जी आहे ती आम्ही दाखवणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही साधारणतः 2 तास जे आहे ते पायी चालत इथं आलेलो आहोत. आणि हा संपूर्ण परिसर जो दिसतोय की हे टुरिस्ट प्लेस होता, टुरिस्ट प्लेसला टेरस प्लेसमध्ये बदलण्याचं काम केलेलं आहे. आणि ही सरकारने जागा दिली होती की इथं टुरिझम यावं म्हणून, लहान मुलं यावे, वृद्ध यावे, महिला यावे. परंतु इथे हे हल्ला करून एक मेसेज देण्यात आलेला आहे, संकेत देण्यात आला होता. आता त्यांना संकेत देण्याची वेळ आलेली आहे आणि हा संकेत सरकार कसं देते ते आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि आपण आता दुसऱ्या स्पॉटला जातोय की जिथं आणखीन एक गोळीबार झाला होता. त्यामुळं पहिला स्पॉट जो होता तो तिथून एंट्री केलेला स्पॉट होता, जिथं गोळीबार झाला होता, जिथं सिलेंडर पडलेले आहेत, जिथं कुकिंगचं काम चालू होतं, जिथं स्वयंपाक चालू होता. दुसरा गोळीबार झाला होता की जे तिथं जेवण करत होते, तिथं आपल्या खुर्च्या दिसतात, टेबल दिसत आहेत, तिथं हा गोळीबार झाला होता. तिसरा गोळीबार जो आहे तो फायरिंग करण्यात आली होती आणि या ठिकाणी झाला होता की जिथं हे स्पीकर आहेत आणि काय इथं म्युझिक ऐकत काही लोक बसले होते. आणि चौथा गोळीबार याच ठिकाणी, हा तिसरा गोळीबार झाला होता. आणि चौथा गोळीबार झाला होता तो या समोरच्या ठिकाणी झाला होता की जो इथं आपल्याला दिसून येतोय या स्पॉटवर. आणि इथं सुद्धा एकाला गोळी मारली होती. आणि इथे आपण पाहतो की हे लहान मुलांचे खेळण्याचे स्पॉट आहेत आणि हे पालक जे आहेत ते आपल्या मुलांसोबत खेळत होते. आणि धावपळ एवढी झाली होती की त्या धावपळीमध्ये नेमकं कळालेलं नाही आहे की कोण कुठे आहे. त्यामुळे मुलांना शोधावं, आपल्या पत्नीला शोधावं, आपल्या पतीला शोधावं या गोंधळामध्ये आणि का जीव वाचवावा असं अवस्था जी आहे ती त्या पर्यटकांची झाली होती. आणि याचा फायदा जे आहे ते दहशतवाद्यांनी घेतलेला आहे. आपण इथं पाहतो या स्पॉटवर बसलेला आहे की जिथं ही संपूर्ण जो चौथा जो आहे तो गोळीबार जो आहे ती झाला होता. आणि NIची टीम इथं आली होती आणि संपूर्ण जे पुरावे आहेत ती घेऊन गेली NIची टीम. आणि ते पुरावे जे आहेत त्या तपासले जाणार आहेत की त्यांना मॅपिंग कोण दिलं होतं का, नॅव्हिगेशनसाठी मदत केली होती का, कुठून मदत करण्यात आली होती ते पाहिलं आहे. आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील करण्यात आला आहे. कॉम्बिंग ऑपरेशन पण इथं वारंवार आता इथं चालतं आहे. आणि कच्चे दुवे या जागेचे होते आणि ते दुवे जे आहेत ते शोधण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं होतं. त्यामुळे पूर्ण प्लॅनिंग सहित हे संपूर्ण घटना जी आहे ती पार पडली होती. आपण इथं पाहतोय की यावर लहान मुलं जे आहेत ते जम्पिंग करतात. आणि इथंच एक व्हिडिओ जो आहे व्हायरल झालेला आपण इथं पाहिलेला आहे. पाण्याच्या बाटल्या इथंच आहेत, शूज आपण इथं पाहतोय तसे इथं शूज आहेत. आणि हे शूज जे आहेत ते इथंच पडलेले आहेत. आणि इथंच हे जम्पिंग करत होते. आणि काही पर्यटकांनी इथंच हे शूज ठेवले होते जशाच्या तसं, कारण इथं वर पाणी नाही आहे, त्यामुळं काही लोकांनी इथं पाणी आणलं होतं, मर्यादित होतं पाणी. आणि जे इथं लहान मुलं खेळत होते, जे इथं म्युझिक काही लोक ऐकत होते आणि काही लोक जेवण करत होते. त्यामुळं हा जो टुरिस्ट स्पॉट होता तो टेरस स्पॉटमध्ये बदलला आहे. फायरिंग इथं सुद्धा झाली होती. त्यानंतर जसे तसे मग सगळे हे सोडून लोक धावपळ केला, परंतु पर्याय नव्हता. आपण इकडे पाहतोय की हे इथं जनरेटर जसं पडलेलं आहे. आपण इथं पाहतो की लाईटची सोय जी आहे ते इथून केली होती. केरोसिन त्याचे डब्बे जे आहेत ते इथंच पडलेले आहेत. आणि इकडे जे आहे ते फेन्सिंग आहे आणि या फेन्सिंगच्या पलीकडे लोकांना जाणं शक्य नव्हतं आणि म्हणून इथून कुठेही लोकांना जाता आलं नाही. आणि मग जे आहेत लोक ते मेन गेटकडे निघाले होते. परंतु म्हणूनच याचं कारण हेच आहे की हा संपूर्ण एक ट्रॅप होता एक प्रकारे. आणि या ट्रॅपमध्ये जे निष्पाप जे पर्यटक आहेत, निष्पाप
निष्पाप मुलं आहेत, निष्पाप महिला आहेत, निष्पाप त्यांचे पती आहेत आणि आई वडील आहेत, हे सगळे अडकले होते. आपण इथं पाहतो की आता ही स्मशान शांतता इथं आहे, कारण इथं ही खूप मोठी आणि दुर्घटना घडलेली आहे. आपण NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी आपण इथे आलेलो आहोत आणि हे ठिकाण इथं काय घडलं होतं, कारण आपल्याला हे संपूर्ण पाहून अंदाजा लावता यावा की कशा पद्धतीनं पूर्ण प्लॅनिंग करून दहशतवादी आले होते आणि कशा पद्धतीनं हल्ला केला. हा केवळ हल्ला, हा पहलगामवरचा हल्ला नाही आहे, हा माणुसकीवरचा हल्ला आहे, हा देशावरचा हल्ला आहे, हा प्रत्येकाच्या घरावरचा हल्ला आहे. त्याला उत्तर चोख द्यावं लागणार, कारण याला माफी कुठेही नाही आहे. कारण निष्पाप लोक होते, काही याच्यामध्ये परदेशीसुद्धा पर्यटक होते आणि टुरिस्ट स्पॉट जो आहे तो डॅमेज करण्याचं काम केलेलं आहे. अमरनाथ यात्रा जो आहे, कारण पहलगामच्या पायथ्याशीच अमरनाथ यात्रेचा स्टॉप आहे आणि तिथून अमरनाथकडे लोक जातात. यावेळेस सांगण्यात येत होतं की 2 ते 3 कोटी जे श्रद्धाळू आहेत आणि लोक जे आहेत ते इथे येऊ शकतात आणि त्यासाठी तयारीसुद्धा करण्यात आली होती. परंतु त्याच्या अगोदरच हा हल्ला झालेला आहे आणि म्हणूनच हा हल्ला झाल्यानंतर आता पुन्हा आणखी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. अमित शहा जे आहेत तिथं आले होते, लष्कर प्रमुख जे आहेत ते इथं येणार आहेत, राहुल गांधींनी सुद्धा दौरा केलेला आहे आणि आता इथून पुढे नेमकी कोणती कारवाई केली जाते ते पाहावं लागणार आहे. परंतु हा संपूर्ण स्पॉट बघितल्यानंतर हा कशा प्रकारचा ट्रॅप होता, दहशतवादी कशा पद्धतीने प्लॅनिंगने इथं आले होते आणि त्याचबरोबर ते त्याचं प्लॅनिंग करून आणि इथून कशा पद्धतीने निघून गेले हे आपण पाहिलेलं आहे. इथं जिओग्राफिकल कंडिशन काय होती, आपल्याला प्रत्येक ठिकाणचे अपडेट आपण दिलेले आहेत की 2 तास वर येताना कशा प्रकारचा त्रास झाला होता. त्यामुळे यंत्रणा इथं येण्यासाठी, बचाव कार्य करण्यासाठी वेळ लागला. इथे डॉक्टर कोण नव्हते, इथे हॉस्पिटल नाही आहे, खाली जाण्यासाठी 2 तास लागतात चालत आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा फायदा जो आहे तो घेण्यात आला आहे. आणि अनंतनाग हॉस्पिटल जे आहे ते इथून साधारणतः लांब आहे, पहलगामपासून अनंतनाग हॉस्पिटल आणखीन लांब आहे, साधारणतः 1.5 ते 2 तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे तिथवर नेण्यामध्ये जखमी जे होते त्यांचा आणखीन अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं हा जो हल्ला आहे तो केवळ काश्मीरवरचा नाही तर संपूर्ण देशावरचा हल्ला आहे आणि त्याचं प्रत्युत्तर जे आहे ते देण्याचं काम जे आहे ते आता सरकार करतात. एक स्टेप जे आहेत सिंधू करार होता तो तोडलेला आहे. त्याचबरोबर उच्चायुक्तांना बोलवलेलं आहे, पाकिस्तानच्या पण उच्चायुक्तांना आणि नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आपण क्षेपणास्त्रसुद्धा चाचणी केलेली आहे. त्यामुळं एक मोठं पाऊल उचलण्याच्या भारत मानसिकतेमध्ये ते पाऊल काय असणार आहे हे लवकरच कळेल. कॅमेरामॅन सत्यमसह राम राजेश शिंदे, NDTV, बैसरण, पहलगाम.